सकाळचे 5:30 वाजता आहेत आणि मी आहे नाशिकमध्ये. आपण चाललेलो आहोत किल्ले रामशेजला. मागच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं आम्ही सप्तशृंगी गडला होतो आणि रात्री 2 वाजताच्या आसपास आम्ही इथं आलो आहे आणि परत 5:30 वाजता निघालो आहे रामशेजला. फायनली गडाच्या पायथ्याला आलो आहे आणि शोधत आलो होतो आणि मॅपवर पण जरा थोडंसं वेगळं लोकेशन दाखवत होतं, पण साईन बोर्ड्स बघून आलो आहे आणि या ठिकाणी समोर बोर्ड आहे, म्हणजे बरोबर ठिकाणी आलेलो आहे आपण. रामशेज ताऱ्यांच्या लखलखाटात एकदम भारी वरून विमान चाललं आहे आणि काय दृश्य, सनराईज होतो आहे. म्हणजे बास ह्या वर्षातला शेवटचा ट्रेक आणि सुरुवात चांगली झालेली. पण आमची माणसं आता म्हणजे तिघंजणं पाठीमाग आहेत, त्यांना येता आहे का म्हटलं होतं, पण उठले नव्हते त्याने. आता म्हणतात आम्ही येतो, तर आता एका बाईकवर तिघं कसं येणार ते डिस्कशन सुरू आहे. गडाचा खरा रखवालदार येतो वर चाललेला आहे. कुठेही जा श्वान मिळते. कुत्रा रे. काय व्ह्यू मस्त. आणि चालत चालू आहे. पायऱ्या नाहीत महत्त्वाचा, सध्या जर नाहीत लागलेल्या पायऱ्या, त्यामुळं चढता बरोबर येते. पायऱ्या असतं तर थोडंसं फटीक होतं, पाय दुखतात, पण मजा येते. गाईड चाललाय सोबत आमच्या. आल्या खुश झाला, वाटलं लय लवकर आलं तुम्ही पहिल्यांदा. काय करतो गाईड? अंगावर उड्या मारायला लागला होता डायरेक्ट. आम्ही चौघं चालू आहे, 1 2 3 आणि मी स्वतः 4. जसं सांगितलं नुकताच सनराईज होतोय. हा असा सनराईज होतोय. खाली फोटो काढली गाईड सोबत आणि आता पायऱ्या लागल्यात. बस और क्या चाहिए. रामशेज लय दिवसापूर्वी पसंत स्वप्न. चला, हा एवढा रामशेज. म्हणजे बाकी किल्ल्यांपेक्षा जास्त हाईट नाही आहे याची, एकदम म्हणजे छोटा किल्ला म्हटला तरी चालतंय. पण विचार करा, 40,000 मुघल सैन्य, 6 वर्षाची लढाई आणि फक्त 600 मराठे, 600 मावळे. काय ती नीती, काय ते प्लॅनिंग. आणि ही बॅटल तुम्ही म्हणजे याची स्टोरी ऐकू शकता. भरपूर यूट्यूबला व्हिडिओ मिळतील, त्यानंतर तुम्हाला पुस्तकांमध्ये याचा उल्लेख मिळेल आणि गुगलला तर बुक करू शकतो तुम्ही, विकिपीडिया वगैरे. तर खरंच ही म्हणजे इंटरेस्टिंग बॅटल आहे संभाजी महाराजांच्या कार्यकाळातली. कारण संभाजी महाराज स्वतः तर नव्हते, पण मावळ्यांनी जो काय पराक्रम केला आहे आणि ज्या काय गोष्टी आहेत, खरंच हॅट्स ऑफ. आता तुम्ही म्हणाल ग्रुपसोबत का नाही चालला, त्यांनी लावलेत पोवाडे. त्यांच्या म्हणजे त्यांचं स्फूर्तिगीत म्हणून आपल्याला पण स्फूर्ती येते. पण जर व्हिडिओ रेकॉर्ड केला कॉपीराईट पडतो आहे. असंही काही मॉनिटायझेशन नाही चॅनलला, तरी कॉपीराईटमुळं अजून नको ते पाठीमागं नको. त्यामुळे म्हटलं थोडंसं लांब राहून व्हिडिओ बनवूया. आणि पाठीमागं माझा किल्ला, या ठिकाणी सूर्य. आता थोडी खडी चढाई सुरू झाली आणि ही नॅचरल तटबंदी. त्याच्यात तिरंगा 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टला. अच्छा, पब्लिक खूप येते. कधी ह्याच 15 ऑगस्टला आला होता का? मागच्या वर्षी आले होते, आता सांगत होते तिरंगा वगैरे जायचं असं धुकं होतं. यायचे पावसाळ्यात, पण आता काय नाशिकच फर्स्ट टाईम आहे. आणि हा कुठला असं नॉर्मलच आहे का हे? अच्छा, एवढं बहादूर खानाचं सैन्य होतं या साईडला. 40,000 जोक आहे का सैन्य, आणि 600 जण. कंटाळा आला?
पण थोडंसं ते होणारच. एवढं डायरेक्ट म्हणजे नॉनस्टॉप बसलोच नाही अजून, आत्ताच बसलोय. हे पण गँग वरती गेले. हाय करा. शेवटच्या टोकावर पोहोचलोय. डायरेक्ट मंदिराजवळ आलो तुम्ही. कडा थोडंच. गाईड कुठे गेले? गेले गाईड. राम लखन सीता सर पवन सुत है विनती मोरी लगी रहे राम कथा तोर पवन सुत है विनती मोरी लगी रहे राम कथा. फायनली टॉप जवळ आलो. इथं पटकन आता सनराईज. आई शपथ सनराईज झाला. टाइम लॅप्स लावायचा होता. भागो भागो. कुठे मिळते असलं सुख? गड गेल्याशिवाय पर्याय नाही मालक. दोन दोन गाईड आले जाता. या इकडं. तुम्ही सांभाळा त्यांना. लंकेला जाताना नाही, वनवासात असताना. म्हणजे नाशिकलाच म्हणजे असं मानतात ना की बाबा श्रीरामांचं भरपूर वास्तव्य. तर जे वास्तव्य होतं ते हे रामशेजवर. म्हणून शेज म्हणजे काय असतं की ठिकाण किंवा ती एक राहावा किंवा घर टाईप. तर तसं श्रीराम ह्या भागात असताना इथं राहिला होते, म्हणून याचं नाव रामशेज आहे. म्हणून खाली मंदिर पण आहे. या साईडला गडाच्या इथं एक कुंड आहे आणि जुने खांब रोवायची जागा पण इथं आहे. म्हणजे प्रॉपर सगळं. आणि त्याच्या बाजूनं हे चर आणि राजवाडा म्हणू शकतो किंवा वाडे, त्यांचं पण जे आपण लाकडं रवतो त्याच्या जागा आहेत. मला एक्झॅक्ट पोझिशन माहीत नाही की कुठं काय होतं, कारण का या गडाचा जास्त अभ्यास नाही आहे माझा. त्यामुळं मी चुकीचं इन्फॉर्मेशन पण म्हणजे देऊ शकत नाही. पण खूप भारी आहे. वरती फ्लॅट सरफेस कमी आहे. त्या साईडला पण जागा आहे, पण फ्लॅट सरफेस बाकी गडांच्या मानानं कमी आहे. बट इतिहास तुम्हाला माहिती आहे. इथं अजून एक टाक आहे आणि हे दोन गाईड आमच्यासोबत आहेत. पण एक असं आहे की सकाळी आम्ही काय बिस्किट वगैरे म्हणजे खायलाच काय आणलं नव्हतं, त्यामुळं त्यांना पण आता काय देऊ शकत नाही. हार्डली 20-25 मिनटात आम्ही गड चढून झाला आहे. मस्त बसलो होतो. त्या ठिकाणी एक धरण आहे, दिसते का पाठीमागं? झूम नाही करू शकतो, उलटा फोन आहे. एंट्रन्समधून वर आल्यावर या साईडला चोर दरवाजा आहे. नको आतमध्ये रे. हो डोक्याला लागेल. काय इकडं यांनी बघितलं. हा म्हणतो इकडं काहीच नाही. त्याला म्हटलं असणार काहीतरी, असं हे नुसताच पॅसेज असूच शकत नाही. तर कुंड आहेत खाली, अजून काहीतरी तिथून आतमध्ये पाण्याचंच आहे. आणि तिथं पण आतमध्ये इकडं खाली पण भुयार आहे. जर कोणाला माहीत असेल तर जरा सांगा काय आहे. मला तर वाटतं पाण्याचं टाक आहे, पण इथं जरा कन्फ्युजन आहे. जर कोणाला माहीत असेल तर प्लीज सांगा. फोटोग्राफर आमचे
हे काय आहे? इथनं आलोय आपण वरती अंधारात. इथे खाली RMC प्लांट आहे. तरी आल्यापासून मी म्हणत होतो की चुन्याचा घाणा का दिसत नाही, तर इथे आहे. इथं चुन्याचा घाण आहे आणि या साईडला थोडी तटबंदी म्हणजे चर खणलेले आहेत आणि त्याच्यावर थोडी थोडी तटबंदी बनवली आहे. इथं गडाची माहिती आहे. चला बघूयात आपण जरा माहिती, आणि ज्यांना वाचायचं आहे त्यांनी पॉज करून वाचू शकताय. चुन्याच्या गाण्याच्या इकडनं या साईडला आलं तर म्हणजे हा रेनोव्हेट केलेला डोर आहे. इथं आतमध्ये दरवाजा आणि पायऱ्या वगैरे आहेत. आम्ही आलो होतो या साईडनी, मंदिराच्या साईडनी, आणि हा महादरवाजा म्हणू शकतो आपण गडावर येण्याचा. पण रस्ता कुठून आहे माहीत नाही. आम्ही तर इकडनं आलो होतो या साईडनी. हा येतोय कुठून? खालून येते बघ इथं बाहेर. इथे पाहिलं पण आहे. अरे म्हणजे त्या गुहेतून वरती यायचंय. हा, गुहेतून येते बघ, राईट तसंच आहे. चला जरा बघून येऊ. कसं बघणार? मगाशी आपण तिथं होतो त्या ठिकाणी शामियाना आणि 2 तळे होते. त्यानंतरचं एक तर बुरुज बघितलं. मला वाटतं ती चोरवाट आहे आणि आतमध्ये पण एक टाकं होतं, पण नॉट शुअर व्हॉट वॉज दॅट. इथं वरती आलो होतं पाण्याचं टाकं, आणि याला आपण काइंड ऑफ बाले किल्ला म्हणू शकतो. पण नक्की बाले किल्ला आहे का हे पण मला माहीत नाही, पण का तशी माहिती तिथं नव्हती. आणि मी पण जसं सांगितलं की गडाची तेवढी माहिती मला नाही. इथं छत्रपतींचा पुतळा आहे आणि वरती अजून चोरखिंड वगैरे पण आहे. तर बघूयात. आता टॉपला आलो आहे. इथं पण पाण्याचं टाकं आहे आणि काही अवशेष आहेत. या साईडला पण एक पाण्याचं टाकं आहे खाली या ठिकाणी, आणि तो चोर दरवाजा और चोर बुरुज असं काहीतरी होतं मेन्शन त्याच्यात. ते फक्त शोधतो आणि जायचं आज पुण्याला परत. इकडनं जसं मी दाखवलं गडाच्या मागच्या बाजूला आलो आहे टॉपला. तर इकडं बेहेरगड दिसतोय समोर. त्यानंतर इकडं भोरगड हा समोर दिसतोय तो, आणि या बाजूला इकडं मायना हिल्स हा एक ट्रेकिंग पॉईंट आहे. आणि इकडं छोटी छोटी धरणं पण आहेत. असम आणि लांब तिकडं भरपूर 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 किल्ले. काय म्हटलं तू? वाटत नाही? वाटत नाही मी चढलो. फर्स्ट किल्ला आहे नाही, अगोदर पण कुठला गेलायस? आणि सिंहगड ॲज अ पुणेकर सिंहगड म्हणजे ठीक आहे. काहीच नाही केलं, आता करायचं. नाही चांगलं आहे. रामशेजपासून सुरुवात. गडावरून आता पाय उतार होतोय आणि डायरेक्ट खाली जाणार आणि तिथून पुण्याला जायची डायरेक्ट तयारी. तर व्हिडिओ इथे संपूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ट्रेकिंग रिलेटेड आणि ट्रॅव्हलिंग रिलेटेड व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.